ज्या कोणी बॉल घेतला असेल त्यांनी बॉल द्यायचा आहे लगेच. चला पंच लगेच आपण जा मैदानाच्या आत. दोन्ही टीम सज्ज आहेत. फिल्डिंग देखील त्या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे, परंतु फक्त पंचांची कमी आहे. चला लगेच दोन्ही पंच. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरं तर अगदी 6 बॉलमध्ये 11 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि अप्रतिम गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली आणि अजय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या अजय टोपले देखील ज्या आपण मॅन ऑफ द मॅचचा हिरो खरं तर पाहायला मिळाला. आता शेवटचे नक्कीच आपण पाहिले तर अजूनही 2 सामने शिल्लक राहिलेत. एक मेगा फायनल आणि एक आता ही सेमी फायनल. या 2 संघाच्या माध्यमातून एका बाजूला आपण पाहणार आहात कोंबलवाडी बी संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वेनगाव संघ. दोन्ही टीमला देऊयात या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. यस पंच. चला लक्ष्मण आपण लगेच जायचंय मैदानाच्या आत. चला पंच काय निर्णय आला आपण लगेच कळवायचा या ठिकाणी. चला आयोजन कमिटी तुमचा देखील काय निर्णय असेल तो लगेच कळवायचा आहे. चला या ठिकाणी आयोजन कमिटीचा निर्णय येतोय या ठिकाणी. चला करण लगेच निर्णय कळवायचा आहे. यस काल या ठिकाणी भालचंद्र स्क्वॉड मध्ये नव्हता, त्यामुळे आयोजन कमिटीने देखील सांगितले की इथे भालचंद्र खेळू
यस पहिला बॉल डॉट आहे का सर? यस डॉट बॉल, पहिलाच बॉल डॉट. गोलंदाजी करत असताना रबीला आपण पाहतात. वेनगाव विरुद्ध कुंबळवाडी बी. इथे फुलर लेंथ गॅपमध्ये बॉल, परंतु डीपमध्ये खेळाडू पोहोचत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. इथे सिंगल पूर्ण, परंतु दुसरा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव पाहायला मिळेल. यस गुड, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस या ठिकाणी या चेंडूवरती मात्र 2 धावा मात्र कंप्लीट आहेत. इथे हा चेंडू चांगला आहे, गुडलेन स्पॉट. तिथे मात्र अतिरिक्त उचली जरूर मिळाले आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल. सुरुवातीच्या चेंडूंवरती सध्या धावा होत नाहीयेत. कालच्या दिवसात भावेशनं मात्र चांगली बॅटिंग केली, परंतु आज सध्या तरी आता विकेट आलाय. नवीन फलंदाज, नौका फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती रतन देखील काल चांगली बॅटिंग केली, परंतु तोच फॉर्म त्याला सातत्याने याही मॅचमध्ये दाखवावा लागेल. अगदी उर्वरित चेंडू आपण पहिले 4 आहेत, परंतु 4 बॉलमध्ये 2-3 बिग हिट करावे लागतील. शॉर्ट ऑफ लेन बॉल, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यस असा रन अवेलेबल आहे, कारण की काल आपण धावा दिलेल्या आहेत. यस अशा धावा आपण दिलेल्या आहेत. स्ट्राईक रोटेट होऊ शकते आणि या ठिकाणी आपण पाहतायत विकेट सॅक्रिफाईस सध्या केली जाते, ती म्हणजेच भालचूसाठी, भालचंद्रसाठी मात्र विकेट सॅक्रिफाईस. अजून एक डॉट बॉल. आता शेवटचे उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत. धावांचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा, सेमीफायनलचा हा सामना आपण पाहतात. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ आपण पाहतात सिद्धिविनायक काराव संघाच्या अगेन्स्ट खेळणार, हे देखील पाहावं लागेल. इथे फुल टॉस आणि त्याच्यावरती मात्र केलंय आक्रमण. बॉलला फेकून दिलंय अक्षरशः. पुन्हा एकदा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. खरं तर भालचंद्र बाद्रे यांचा हा स्ट्रॉंग झोन आणि त्याच्यावरती आपण पाहतात हा बिग हिट षटकार. षटकार आहे ते पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 19 धावा आहेत. लगातार मागील 2 बॉलवरती 2 विकेट आल्यानंतर आपण पाहताय तिथे 4थ्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. जसा स्ट्राईक वरती आला भालचंद्र, तसा मात्र षटकार पाहायला मिळाला. इथे हा देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल, अप्रतिम शॉट. यस पंचांचा इशारा. या चेंडूवरती धावा मिळतील त्या 4. खरं तर स्ट्राईक साठी का इथे आपण पाहतात आलाय, त्याचं उत्तर मात्र 2 बॉलवरती दिलं गेलं. जसा स्ट्राईक वरती आला तसा षटकार आणि पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेनवरती गॅप मध्ये मात्र 4 धावा वसूल केल्यात. आता शेवटचा बॉल आहे, परंतु या शेवटच्या बॉलवरती किती धावा वसूल करेल भालचंद्र आपल्या टीमसाठी. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. इथे फुलटास आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल, परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचत आहेत. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसराचा प्रयत्न, स्ट्रायकर इनला थ्रो थोडासा खराब आणि तदनंतर धावा कंप्लीट होतील. या 2 धावा मिळतील आणि पहिला सत्र इथे समाप्त झालाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 25 आहेत आणि 26 धावसंख्येचा टार्गेट दिलाय वेनगाव संघासमोर. म्हणजेच काय सन्मानजनक धावसंख्या इथे उभारलेली आहे, ती म्हणजेच कोंबळवाडी बी या संघाने. अगदी सर्व यंगस्टार आहेत, सर्व नवके खेळाडू आहेत, परंतु इथून हा चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या होत्या, फक्त 9 धावा पाहिल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये सेकंड ओव्हरमध्ये अगदी आपण पाहिल्यात 2 चौकार 1 षटकार, तदनंतर सिंगल आणि डबल देखील पाहिल्यात, परंतु चांगल्या धावा आल्यात. चला बॉल पुरवायच्यात मैदानामध्ये आणि वेनगाव टीम लगेच आपण बाहेर यायचं आहे. आता मैदानावरती पूर्णपणे अगदी सावली पसरली आहे, म्हणजेच आता थोडा थोडा इथे अंधार व्हायला नक्की सुरुवात होईल. वेळेचा विचार केला तर अगदी 6:32 म्हणजेच 6:30 झालेले आहेत. चला स्पीडअप घ्यायचा आहे. पहा वेळे आधारे मात्र मेगा फायनलचा सामना किती षटकांचा असेल तो नक्कीच तुमच्यापर्यंत नक्कीच आयोजन कमिटी माहिती पोहोचवेल आणि त्या प्रकारे आम्ही तुम्हाला अनाऊन्स करू. चला लगेच वेनगाव टीम आपण डगआउटमध्ये आले तर आपली सलामीची जोडी लगेच आतमध्ये पाठवायची आहे. सध्या अंतिम टप्प्यामध्ये आपण ही स्पर्धा पाहता. ओम साई
क्रिकेट संघ मोहाची वाडी आयोजित ओम साई चषक 2025 सध्या पहिल्या सत्रात चांगल्या धावा झाल्यात. चला लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे. आता 12 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज आहे. 26 धावसंख्येची गरज आहे, माफी असावी. 25 बनल्या गेल्यात आणि 26 धावसंख्येचं टार्गेट म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 13.0 सरासरीने धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावा बनवाव्या लागतील. या मॅचमध्ये सामना जिंकणं महत्त्वाचं आहे दोन्ही टीमला. दोन्ही टीमचे प्रयत्न आता कसे असतील हे देखील पाहावं लागेल. स्वप्न दोघांचे आहेत, परंतु एकाच टीमचे स्वप्न पूर्ण होतील, ते म्हणजेच अंतिम फेरीत जाण्याचे. कोणता संघ अंतिम फेरीत जाईल हे देखील पाहावं लागेल. कोमलवाडी विरुद्ध वेनगावाची ही लढत आहे, परंतु दोन्ही टीम बलाढ्य आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे, ती आपण पाहत आहेत. विजय आणि दीपक हे दोन सलामीवीर. चला मॅच ऑन करायचे आहे. चला फलंदाज जास्त वेळ घेऊ नका. वेल मात्र कुणालाच थांबणार नाहीये. मात्र इथे अंधार होत चाललाय. चला मॅच ऑन. पहिला षटक भावेश, पहिलाच बॉल गुडलेन शॉटचा, परंतु इथे अतिरिक्त उसळी मिळाली आणि तदनंतर सध्या तरी फलंदाज विजय स्वतःचा बचाव करत असताना पहिलाच बॉल डॉट. खरं तर 12 बॉलमध्ये 26 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळालाय. इथे गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, टप्पा पडल्यानंतर टर्न होणारा हा चेंडू चांगला बॉल आहे आणि इथे अजून एक डॉट बॉल. सध्या भावेश चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये सुरुवातीला आपण पाहतात डॉट पर्सेंटेज. इथे आपण पाहतात एखाद दुसरा बिग हिट आला तर बॅट्समनचा कॉन्फिडन्स इथे उंचावला जाईल, परंतु गोलंदाजी सध्या सुंदर होते. यॉर्कर लेन चॉप केलाय, बॉलला अगदी गॅपमध्ये ढकललाय. इथे आपण पाहताय चांगली फिल्डिंग, परंतु एकच धाव मिळेल. 3 बॉलमध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. सध्या तरी चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय गोलंदाजी करत असताना भावेशच्या माध्यमातून. यस, आताचा हा बॉल पंच डिसिजन चला पंच वाईट बॉल आहे या ठिकाणी आणि 1 बाउन्स देखील या ठिकाणी वॉर्निंग दिली आहे. एक अवांतर धाव. फुलर लेन स्लोवर 1 बॉल होता. इथे आधीच बॅट फिरवली, परंतु इथे आपण पाहतायत अगदी बॅटचा टोन आणि अगदी गोलंदाज भावेशकडे हा चेंडू. चांगला बॉल आहे सध्या तरी. पहिल्याच ओव्हरमध्ये भावेश स्वतःला सिद्ध करतोय. आतापर्यंत 4 बॉल झालेले आहेत, फक्त 2च धावा इथं खर्च झाल्या आहेत. येणाऱ्या 2 बॉलमध्ये एखादा बिग हिट अपेक्षित असेल, परंतु सध्या तरी चांगली बॉलिंग पाहायला मिळते. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. समीकरण पाहायला मिळेल. येणारे 8 बॉल सामना जिंकण्यासाठी 24 धावा अजूनही पाहिजेत या मॅच मध्ये. इथे हा चेंडू चांगला आहे. खरं तर डावकऱ्याचा हा गोलंदाज सध्या तरी चांगली कामगिरी करत असताना आपल्या टीमसाठी अगदी टप्पा पडल्यानंतर
भावेशकडे असलेला नॅचरल लेग कट आणि मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू बॅटरला बीट करतोय. डॉट बॉल. आता शेवटचा बॉल. इथे फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. झेलची संधी आणि झेल इथे कॅरी झालाय आणि शेवटच्या बॉल वरती सलामीवीर फलंदाज अर्थातच दीपक त्याला परतावं लागेल डगआउट मध्ये. आता समीकरण शेवटच्या 6 बॉल मध्ये. शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये आता सामना जिंकण्यासाठी वेणगाव संघाला अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे. 6 मध्ये 24. इथे आता सातत्याने प्रत्येक बॉलवरती बिग हिट करावं लागेल. मागील इनिंग मध्ये अगदी हे करून दाखवलंय विजयनं. त्याला पुन्हा एकदा हे करून दाखवावं लागेल या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये 5 मध्ये 22 बनवले होते, परंतु आता 6 मध्ये 24 बनवायच्या आहेत. 6 बॉल 24 ची गरज. विजय अगदी या विजय नावाचा डंका आज नक्कीच पाहायला मिळाला, परंतु पुन्हा एकदा या मॅच मध्ये विजय स्वतःला सिद्ध करेल का? महत्त्वाचा सामना आहे. परंतु षटक या ठिकाणी आपण पाहतायत षटक क्रमांक 2 गोलंदाज सुनील बॉलिंग मार्क वरती आलेत. चला कुंभलपट्टी टीम आपण जास्त वेळ घेऊ नका. अजूनही मेगा फायनल आहे, त्यानंतर बक्षीस वितरण आहे. जास्त वेळ खर्च करू नका. चला पंचांना आम्ही विनंती करू आपण इथून टीमला जास्त वेळ देऊ नका. चला भालचंद्र जास्त वेळ घेऊ नका प्लीज. गेम ऑन. 6 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज. स्ट्राइक वरती आपण पाहता बॅट्समन विजय वाघमारे आहेत. सुरुवातीच्या जर चेंडूंवरती धावा आल्या तर मॅच ऑन असेल. जर काही ते धावा कमी आला तर सामना कुंभलवाडी टीमच्या बाजूने जाऊ शकतो. या ठिकाणी सध्या तरी विजयवरती नक्कीच सर्व काही आशा नजरा आहेत. पहिलाच बॉल सरळ बॅटनं मात्र आपण पाहतात लॉंग ऑफला पाठवला. इथे झाली मिसफील्ड. भावेश कडनं झाली चूक, परंतु बॅकअप साठी आपण पाहतायत नक्कीच अक्षय आलेत. चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप. यस धावा आहेत की नाही आहेत? नाही आहेत. ओके. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. 4 षटकार इथे मारावे लागतील. इथे हा चेंडू मात्र चांगला आहे. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल आणि इथे डॉट पाहायला मिळेल. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये मात्र 4 षटकार मारावे लागतील. सध्या तरी चांगला बॉलिंग अटॅक कुंभलवाडी टीम कडे पाहायला मिळालाय. पहिल्याच ओव्हरमध्ये भावेशनं सध्या चांगली कामगिरी केली. इथे मात्र उडवलाय. फटका दमदार आहे. इथून आता संघर्षाला केली सुरुवात आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा षटकार. षटकार तर आलाय. मॅच अजूनही ऑन आहे, परंतु आता येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती षटकार मारावा लागेल. विजयला हा कारनामा करावा लागेल आपल्या टीमसाठी. परंतु या ठिकाणी अगदी षटकार तर नाहीये पण चौकार आला. यस. सामना आता 99% कुंभलवाडी बी टीमच्या बाजूने. म्हणजेच आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता बनवायचे आहेत 14 धावा. एखाद्या खराब चेंडूची वाट पाहावी लागेल आणि त्या चेंडूची मात्र वाट लावावी लागेल. परंतु आता 2 बॉल 14 ची गरज आहे. सध्या तरी प्रयत्न चांगले आहेत मैदानाच्या आतमध्ये विजयचे, परंतु आता या मॅच मध्ये सध्या लक फॅक्टर देखील आहे. परंतु 2 मध्ये 14 करायचे आहेत. 2 बॉल मध्ये 14 होताना आम्ही नक्कीच कित्यंदा पाहिले, परंतु आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा 2 मध्ये 14 होतील का हे देखील पाहावं लागेल. चला मेगा फायनलचा सामना यानंतर आपण खेळवणार आहोत. सिद्धिविनायक काराव टीम आपण व्यासपीठाच्या बाजूने येऊन थांबायचं आहे. इथे फुलटास बॉल आणि ऑन साइडला मात्र खेचून मारलाय. फटका ते दमदार आहे आणि या चेंडूवरती नक्कीच 6 धावा पाहायला मिळतील. नक्कीच आता मॅच या ठिकाणी आपण पाहता येतं 1 बॉल आणि 8 ची गरज. पहिल्या बॉलवरती जर का धावा आल्या असत्या लॉंग ऑफला तर मॅच इथे ऑन झाली असती.
परंतु पहिल्या बॉलवरती धावा घेतल्या नाही. कदाचित विजयचा हा चुकीचा निर्णय. आणि आता मात्र 1 बॉल आणि 8 धावा संख्येची गरज आहे. चला सिद्धिविनायक काराव टीम आपण या लगेच या ठिकाणी शेवटचा 1 बॉल आणि 8 धावा संख्येची गरज. इथे हा चेंडू डॉट आहे. सामना जिंकलाय तो कोंबलवाडी बी संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम वेनगाव संघ. आणि चला लगेचच मेगा फायनल या ठिकाणी खेळवले जाईल. ती म्हणजेच कोंबलवाडी बी विरुद्ध